मंडळी, सध्या सोशल मीडियावरती बीडमधील एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याचे व्हिडिओ एका पाठोपाठ एक जोरदार व्हायरल होत आहेत। PSI रणजित कासले असे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। रणजित कासले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये बीडमधील नेत्यांची आणि काही उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांची नावं घेऊन गोंधळ माजवून दिलाय। यामध्ये विधानसभेवेळी बीड परळी भागामध्ये कशा पैशांच्या पेट्या येत होत्या, गाड्या कशा पद्धतीने पेटवल्या जात होत्या, कशी दहशत माजवली होती, असे कित्येक आरोप कासलेंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केले। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघात जो गोंधळ झाला त्याचे वेगवेगळ्या केंद्रावरील वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। या प्रकरणात आता 2.5 महिन्यांनंतर मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला। पण त्यावेळी पडद्यामागे नेमकं काय काय घडलं होतं याबाबत पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय। तेव्हा पाहूयात हे रणजित कासले नेमके कोण आहेत आणि त्यांचं प्रकरण नेमकं काय आहे। एक साधा PSI थेट नेत्यांना कसा नडतोय, कासलेंनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काय काय आरोप केलेत आणि कोणावरती केलेत, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्याबद्दल कासले नेमकं काय म्हणालेत, सगळं काही सविस्तर सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। सुरुवातीला रणजित कासले नेमके कोण आहेत ते अगदी थोडक्यात सांगते। तर कासले गेले 19 ते 20 वर्षांपासून पोलीस दलामध्ये नोकरी करतायत। आधी कॉन्स्टेबल ते खात्याअंतर्गत पदोन्नती, त्यामुळे ते सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदावरती काम करत होते। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इथं त्यांनी अँटी करप्शन मध्ये एक वेळ कारवाई सुद्धा केलेली होती। त्यानंतर त्यांची बीड जिल्ह्यामध्ये 6 वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली। या अगोदर सुद्धा वरिष्ठांवरती गंभीर आरोप केल्यानं कासले वादात सापडले होते। शिवाय ज्या ठिकाणी त्यांनी ड्युटी केलेली आहे त्या ठिकाणी वरिष्ठांवरती आरोप केल्याची प्रकरणं त्यांच्या सोबत घडलेली होती। अलीकडेच 3 महिन्यांपूर्वी ते बीड सायबर क्राईम ब्रांच मध्ये रुजू झाले होते। या दरम्यान वरिष्ठांची परवानगी न घेता गुजरातमध्ये ते तपासासाठी गेल्याचा आरोप त्यांच्यावरती होता। एवढंच नाही तर आरोपींकडून पैशांची मागणी करत तडजोड करतानाचे पुरावे आणि व्हिडिओ वरिष्ठांकडे पोहोचल्यानंतर आणि राज्य स्तरावरती चौकशी अहवाल मिळाल्यानंतर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली। आता संतापलेल्या रणजित कासलेंनी त्यांच्या निलंबनानंतर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर करत अख्खी भडास काढली आहे। कासलेंनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळचा एक किस्सा सांगितला। यामध्ये रणजित कासले म्हणाले की विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या पैसे आणणाऱ्या अनेक गाड्या मी पकडलेल्या होत्या। त्यामध्ये निवडणुकीवेळी परळी या ठिकाणी माझा बंदोबस्त लावण्यात आलेला होता। त्या दिवशी रात्री यांच्या पेट्या येणार होत्या। आम्ही रात्रीच्या वेळी बंदोबस्ताला पोहोचलो, पण अचानक मला सांगण्यात आलं की तुमची ड्युटी कॅन्सल केली आहे, तुम्ही रिझर्व्ह असणार आहात। त्यावरती मी त्यांना विचारलं की आपण बंदोबस्तासाठी गुजरातहून पोलिसांचा फौज फाटा मागवलाय, तरी तुम्ही मला का पाठवताय? यावरती त्यांच्याकडे उत्तर नव्हतं। त्यांनी अचानक माझी बदली केली, कारण त्यांना माहिती मिळालेली होती की रणजित कासले ट्रॅफिकला आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या काही गाड्या पकडल्या, पण आम्हाला PI ने काही कारवाई करू दिली नाही। त्यानंतर त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या खात्यामध्ये अचानक 10 लाख रुपये जमा झाले। ते का आले याचा शोध लावायचा आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी आदेश द्यावेत, असं आवाहन रणजित कासले यांनी त्यांच्या त्या व्हिडिओमधून केलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे। मंडळी, राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावरती चर्चेत आलाय। बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावरती तापल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलंय। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर लोकांनी त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर धनंजय मुंडेंना आपला राजीनामा देखील द्यावा लागलेला होता। त्यानंतर अनेक पोलिसांवरती कारवाई सुद्धा करण्यात आली। काहींची बदली झाली तर काही पोलिसांचं थेट निलंबन झालं। अशातच बीड पोलीस दलातील या PSI रणजित कासलेंचं सुद्धा निलंबन करण्यात आलं। कासले गुजरातमध्ये तपासाकरता गेले असता तडजोड करत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ त्यांचा समोर आलेला होता। यानंतर हा विषय राज्यस्तरापर्यंत पोहोचला। या प्रकरणाची चौकशी करत कासले यांच्या निलंबनाचे आदेश नवनीत कावंत यांनी काढले। दरम्यान निलंबनाचे आदेश निघताच कासले यांनी वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले। 5 महिन्यांपूर्वी नियंत्रण कक्षातून सायबर विभागामध्ये आलेल्या रणजित कासले यांची बदली करण्यात आलेली होती। त्यांच्याकडे सायबर गुन्ह्यातील प्रकरणाचा परराज्यातील तपास सोपवण्यात आला होता। ते सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी गुजरातमध्ये गेलेले होते। या प्रकरणामध्ये त्यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला। त्यानंतर त्यांच्यावर जी निलंबनाची कारवाई झाली त्यानंतर कासलेंनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी आरोप केलाय की अप्पर पोलीस महासंचालक आणि त्यांच्या एका पार्टनरने मला टार्गेट केलाय। एका महिलेच्या सांगण्यावर
कारणावरून मला निलंबित केलं गेलं. माझ्यावर होणारा अन्याय मी जनतेच्या समोर मांडत असून मला न्याय मिळावा असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटलंय. मला निलंबित करण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला कोणी कॉल केले या सगळ्याचे कॉल तपासा. या लोकांनी माझ्या कुटुंबियांना त्रास देऊ नये. माझ्याकडे बरेच पुरावे आहेत, ते जनतेसाठी मी वेळप्रसंगी सादर करणार आहे असंही रणजित कासले यांनी सांगितलंय. यावर कासले दारू पिऊन व्हिडिओ बनवत आहेत आणि त्यामुळेच त्यांना गांभीर्यानं घेण्याची कुठलीही गरज नाही असा पलटवार सुद्धा त्यांच्यावरती केला गेलेला होता, ज्यावरती दारू पिल्यानंतर माणूस खरं बोलतो असं कासलेंनी म्हटलंय. कासले म्हणतात की दारू पिल्यानंतर माणूस खरं बोलतो. मी देखील दारू प्यायलो आहे आणि खरंच बोलत आहे. एका महिलेला खुश ठेवण्यासाठी माझ्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे. IPS अधिकाऱ्याचा पार्टनर असलेला बिल्डर आणि त्यांची पत्नी यांनी मला टार्गेट केलंय. त्यांच्या अनेक भानगडी आता मी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर काढणार आहे असा इशारा सुद्धा कासलेंनी दिलाय. आता कासलेंच्या या व्हिडिओमुळे अनेकांचे धाबे चांगलेच दणाणले. त्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव पहिल्या क्रमांकावरती आहे. तसंच बीड मधील आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांचीही नावं यामध्ये समोर आल्यानं आता हे प्रकरण अजून किती ताणलं जाईल याबाबत तुम्हाला काय वाटते? कासलेंच्या बोलण्यात कितपत तथ्य असेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.